नमस्कार मंडळी, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आम्ही थोडंसं बाहेर आलेलो आहोत, तुम्हाला दिसत असेल। आणि ही मार्च महिन्याचं थोडंसं ऊन लागतं आहे, थोडीशी गरमी सुरू झालेली आहे। तर सकाळी सकाळी आम्ही आलेलो आहोत शिर्डीला। हे पहा शिर्डीचे रस्ते, दुकानांवर बोर्डवरून तुम्हाला कळालंच असेल, बऱ्यापैकी साईबाबाच्या नावाने बोर्ड आहेत। तर शिर्डीला आम्ही आलेलो आहोत साई दर्शनासाठी। तर ड्रायव्हर आणि गाडी दोन्हीही पार्किंगसाठी सोडल्यानंतर आम्ही इथून चाललेलो आहोत गेट क्रमांक 1 मधून साई दर्शन घेण्यासाठी। तर सर्वात आधी गेट नंबर 1 मध्ये इथे लिहिलेलं असतं की मोफत दर्शन मिळेल तुम्हाला, पण इथून तुमच्या दर्शनाची फक्त सुरुवात असते। इथून मोफत दर्शन काहीही मिळत नाही। इथे तुम्हाला सर्वात आधी आपले मोबाईल, पर्स, वॉलेट, बेल्ट जे काही तुमच्याकडे ॲसेसरीज असतील ते सर्व जमा करावं लागतं, बरोबर बॅग, कारण मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वगैरे काहीही अलाउड नाही आहे। तर तिकडे काही अलाउड नसल्यामुळे मला शूट करता आलं नाही। तर आम्ही आलेलो आहोत आता शेजारीच हे जे साई उद्यान आहे, या उद्यानामध्ये मी व्यवस्थित शूट करू शकते कारण इथे अलाउड आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही कमळाचं फूल आणि त्याच्यावरती साईबाबांची ही अशी भव्य मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे आणि खरंच इतकी सुंदर दिसते। आणि त्यांच्या हातात तो घडा आहे, त्यातून 24 तास पाणी पडते। हे दृश्य खरंच छान वाटत होतं। तिथे उभा राहिल्यावर हलकं हलकं पाणी तुमच्या डोक्यावर सुद्धा पडत होतं, त्यामुळे अगदी उन्हाळ्यात तो गारवा खरंच अप्रतिम अनुभव होता। तर आम्ही इथे भरपूर टाइम स्पेंड केला, कारण खरंच इकडे आजूबाजूलाही अशी छानशी हिरवळ होती। उद्यान म्हणजे खरंच हे गार्डन होतं, आपण गार्डन म्हणूयात याला। आणि झाडांनाही असे छान सुंदर सुंदर त्यांनी आकार दिलेले होते। बऱ्यापैकी जुनी झाडं सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते। तर हे पहा, हे झाड बऱ्यापैकी जुनं दिसतंय मला, कारण हे कशाचं आहे मला नाव नेमकं सांगता येणार नाही, कारण मला माहीत नाही। तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि बघा इथे झाडांना बदकाचे वगैरे आकार दिलेत आणि हे माझं छोटंसं पोरगं मस्त चालतंय बघा, इथं मजा वाटते त्याला। इथे फोटो काढ, तिथे फोटो काढ। आम्हीही थोडा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण खूप ऊन लागत होतं, त्यामुळे असं मला सुचत नव्हतं त्या उन्हामध्ये खरं तर थोडेसे फोटो काढल्यावर मग सावली शोधत होते, कारण माझ्या मिस्टरांना ऊन बिलकुल सहन होत नाही आणि फोटोही काढायला त्यांना फारसं असं काही आवडत नाही। मीच बळजबरी आपलं थोडंसं त्यांचे फोटो वगैरे क्लिक करत होते। त्यानंतर सावलीला असं थोडंसं चक्कर मारल्यावर आम्ही तिथे बसलो आणि हे बघा शेजारी एक प्लेग्राऊंड होतं, म्हणजे छोटंसं त्यांनी घसरगुंडी लहान मुलांची खेळणी वगैरे ठेवली होती, तिथे हा खेळत होता आणि आम्ही बसल्या बसल्या याच्याकडे लक्ष देत होतो। कितीही भूक लागलेली असली तरी काही सगळं खेळल्याशिवाय तो जेवणार नाही असं त्यांनी मला आधीच सांगितलं होतं। सो मी त्याला व्यवस्थित थोडंसं खेळू दिलं आणि आता जवळजवळ दुपारचे 12 वाजता आलेले आहेत। आम्ही घरूनच लवकर निघालो होतो, कारण आमचा पुढचाही प्लॅन होता थोडासा। तर सगळं झाल्याच्यानंतर आता मात्र भूक लागली होती, तर आम्ही गेलो इथे मंदिराच्या बॅक साईडला जे उडपी एक्सप्रेस म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे गेलो। तुम्ही हा अनुभव नक्की घ्या, कारण हॉटेल तुम्ही इकडे तिकडे शोधताल ना तर थोडं लांब जावे लागेल, पण हे बॅक साईडला जे हॉटेल आहे ते खरंच जेवण अगदी हायजिनिक पण होतं आणि चवीलाही फार उत्तम होतं, मला तर खूप आवडलं। आणि याने फक्त वॉटरमेलन ज्यूस घेतला होता माझ्या मुलाने, म्हणलं चला उन्हाळ्याचा त्याला ज्यूस पिऊ द्यावं। आम्ही मात्र छोले भटुरे आणि मिसळ वगैरे घेतली होती। तर मला तर जेवण फार आवडलं। इथं फोटो काढेपर्यंत याला थांबवलं, पण त्यांना जेवणावर कंट्रोल होत नाही, म्हणजे त्यांना भूक लागली होती आणि मस्त जेवणाचा आस्वाद घेतला आम्ही। आणि याने मात्र फक्त ज्यूस पिला, कारण याला भूक नव्हती आणि उन्हाळा असल्यावर मुलांना ज्यूस दिलाच पाहिजे, खरं तर चांगलं असतं। मस्त जेवण झाल्याच्या नंतर आता आमचा पुढचा बेत आहे तो म्हणजे साई तीर्थला जाण्याचा। पण खूप ऊन आहे, त्यामुळे साई तीर्थ आम्ही थोडंसं पोस्टपोन करून सर्वात आधी जात आहोत दुसऱ्या ठिकाणी। तर ते दुसरं ठिकाण काय आहे ते तुम्हाला दिसतच असेल, हो हे आहे वॉटर पार्क। तर वेट अँड जॉयचं हे वॉटर पार्क आहे, जे की शिर्डीमध्येही आहे आणि लोणावळ्यात सुद्धा आहे। लोणावळ्याच्या वॉटर पार्कला मी गेले होते, पण तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हते, त्यामुळे फारसं शूट वगैरे केलेलं नाही आहे। पण इथलंही वॉटर पार्क बघू म्हणलं कसं आहे, एन्जॉय करून एकदा पाहूयात। मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा वेळेअभावी याचा आम्हाला अनुभव घेता आला नाही, तर माझ्या मुलाला खूप इच्छा होती की वॉटर पार्कला जायचं आहे इथल्या, तर आम्ही इथे गेलो। तर तुम्ही पाहू शकता हे आहे वेट अँड जॉय शिर्डीमधलं। आणि सर्वात आधी तुम्हाला इथे आत गेल्याच्यानंतर तुमच्या मुलाचं वजन, हाईट वगैरे सर्व सांगावं लागतं, तिथे ते जसं चेक करतात आणि हाईट वजन सगळं चेक केल्याच्या नंतरच तुम्हाला तिकीट आणि कॉस्ट्यूम दिलं जातं।
तर आम्ही इथे गेलो आणि याचं सगळं चेकअप केल्यानंतर तिकीट घेतलं, कॉस्ट्यूम घेतलं, फटाफट सर्व घेऊन आम्ही पहिलं पाण्यात कधी जायला असं झालं तर आम्ही आतमध्ये गेलो. मला फार पाणी खेळायची आवड नाही आहे, पण ह्यांच्या दोघांना आहे, त्यामुळे मी आपलं असं शूट करत बसते खरं तर. तर आतमध्ये गेल्याच्यानंतर आता आम्ही शोधत होतो की कुठून जायचे. तर हे बघा, हा आहे त्यांचा एंट्री रोड आणि इतकं छान वाटत होतं. आजूबाजूचा निसर्ग, ती झाडं आणि पाणी. मला बघायला खूप आवडतं हे, असं नाही की मला वॉटर पार्क आवडत नाही, मला बघायला खूप आवडतं कारण त्यांचं ॲटमॉस्फिअर छान असतं, खूप पॉझिटिव्ह असतं. तर हे बघा, इथे आहे हे सर्व त्यांचं वॉटरची जी काही खेळणी, जे काही त्यांनी सोयीसुविधा ठेवलेली आहे ती सगळी, सर्व काही एकंदरीत छान होतं. पण लोणावळ्याच्या इतकं छान नव्हतं. तर सर्वात आधी आम्ही लोणावळ्याला जेव्हा गेलो होतो, लोणावळ्याचं वॉटर पार्कमध्ये तुम्हाला खूप मोठी खेळणी बघायला मिळतात आणि मुलांसाठी म्हणाल तर हे उत्तम आहे, कारण मुलं फार मोठ्या खेळणीत बसत नाही. तर सर्वात आधी बघा, हे इथे भिजायला गेलेत की डायरेक्टली पाण्यात नको कुठे खेळायला जायला, म्हणून हे दोघंजणं भिजून घेत आहेत थोडंसं. आणि भिजल्याच्या नंतर मग मी यांना शूट करत करत थोडे आपले पाय ओले केले आणि आपल्याला बस तेवढंच पुरेसं आहे कारण मला पाणी फार आवडत नाही. तर इथे जी हे याला काय म्हणतात नेमकं माहीत नाही, ती वरती जी बकेट असते ती बकेट भरण्यासाठी वेट करत होते हे, पण हे जाण्याआधीच ती अशी ओतली गेली होती. त्यानंतर मग माझ्या मुलाचा हट्ट होता की मला त्याच्या खालीच भिजायचं आहे, म्हणून बराच वेळ ह्यांनी वेट केला. पण खूप मोठी बकेट आहे ती काय लगेच भरली जात नाही. तर पायरेट आहे तो वरचा डाकू आणि पायरेट्सची ती बकेट भरल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मस्त हे दोघं भिजले, त्यात मज्जा वाटली ह्याला. आणि भिजल्याच्या नंतर आम्ही गेलो दुसऱ्या स्पॉटवर खेळण्यासाठी. तर इथे अशा प्रकारे ह्यांचा आहे स्विमिंग पूल म्हणू शकतो आपण. तर त्या स्विमिंग पूलमध्ये DJ लावलेला असतो, आजूबाजूला भरपूर गर्दी असते आणि इथे नाचत नाचत बागडत छानपैकी सगळे एन्जॉय करतात. त्यानंतर त्यांच्या ज्या वेव्ज असतात त्या सुरू होतात. तर तुम्ही पाहू शकता हे समुद्राचं जे पाणी हलतं त्या पद्धतीने इथलं पाणी तुम्हाला मूव्ह करताना दिसेल. तर तिथे हवेचा थोडासा दाब, थोडं प्रेशर सोडलं जातं पाण्यामध्ये आणि अशा पद्धतीने वेव्स क्रिएट केल्या जात्या. तर वेव्स सुरू केल्याच्यानंतर तर कोणीच पाण्याच्या बाहेर यायला मागत नाही. म्हणजे अक्षरशः भूक लागली, तहान लागली तरी यांना कळत नाही की आपण आता बाहेर आलं पाहिजे. भरपूर एन्जॉय चालला होता. मीच यांना आता बऱ्यापैकी आवाज देत होते की चला जेवायचं आहे. तर या वेट अँड जॉयला तुम्हाला साधारण 700 ते 750 तिकीट प्राईज असेल, जे की सीझननुसार बदलत असतं. 800 असतं, कधी 900 असतं आणि यामध्ये तुम्हाला फूड इन्क्लूड असतं त्यांच्याकडून. स्विमिंग कॉस्ट्यूम आपल्याला आपला सेपरेटली परचेस करावा लागतो. तर भरपूर खेळून झाल्याच्यानंतर आता जेव्हा ह्यांना भूक लागेल तेव्हा मला माहीत होतं की खेळणं थांबवून हे खाण्यासाठी नक्कीच बाहेर येणार, कारण दोघांनाही भुकेवर फार जास्त नियंत्रण ठेवता येणार नाही. तर दोघांनी मस्त एन्जॉय केला. तुम्हालाही वेट अँड जॉयला जर असा एन्जॉय करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही प्रेफर करू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये मिळून गेलेलीच असणार आहे. त्याचबरोबर कुणाला जायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच सेंड करू शकता. तर सर्व झाल्याच्या नंतर आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला. जेवणामध्ये तुम्हाला इथे मोमोज आहेत, त्याचबरोबर मंचुरियन आहे, त्याचबरोबर नूडल्स आहे, तसेच पावभाजी पण आहे आणि पुलाव प्लेटचा पण ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला पुलाव मिळेल, पावभाजी मिळेल, पुरी भाजी मिळेल. ते तुम्ही चूज करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर सगळं आटोपल्यावर आम्ही आता निघालो होतो साई तीर्थला, कारण थोडंसं ऊन कमी झालं होतं. तर म्हणलं चला साई तीर्थची एक फेरी करून घेऊयात. तर खरंच खूप मनोरम्य आणि खूप सुंदर दृश्य होतं. जसं मी बघितलं मला खूप छान वाटलं. म्हणजे खरंच पाहण्यासारखं आहे साई तीर्थ. पण फोनची बॅटरी लो झाली होती त्यामुळे जास्त शूट केलं नाही. नंतर गाडीमध्ये फोन थोडा चार्ज केला आणि त्यानंतर आम्ही गेलो इथे साई हेरिटेजला. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला साईबाबाचं जे आयुष्य आहे, त्यांची जी जीवनशैली आहे ती अशी छान पद्धतीने पाहायला मिळते. इथे अशा मातीच्या मूर्त्या आहेत आणि जुन्या काळामध्ये लोक कशी जगत होती, म्हणजे साईबाबांचा तो काळ कसा असेल हे सर्व यांनी या मूर्त्यांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे इलाज करताना, पाणी आणताना असे वेगवेगळे जसे जुन्या पद्धतीने लोक जगत होते तसं यांनी दाखवले आणि हे खरंच खूप पाहण्यासारखं होतं. मला तरी छान वाटलं. ज्यांना कुणाला जुनी संस्कृती आवडते त्यांना हे नक्कीच रिलेट करेल. त्यानंतर हे पहा, हे आहेत शाळेतले गुरुजी आणि हे असे त्यावेळेस शाळा नव्हत्या, असं घराच्या वरांड्यामध्ये शिकवलं जायचं. तर वरांड्यामध्ये इथे साईडला असे विद्यार्थी बसलेले आहेत
आणि जणू काही ते त्यांना शिकवतात असं हे मातीच्या मूर्त्या. आणि या खोट्याही वाटत नाही, अगदी खऱ्याखुऱ्या वाटतात. इतक्या सुंदर पद्धतीने या मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर मला तर खूप आवडलं हे दृश्य. अतिशय डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं होतं. तसं तर अंधार असल्यामुळे फार असं क्लिअर शूट झालेलं नाही, तरी पण मी प्रयत्न केला आहे की जितकं जमेल तितकं क्लिअर शूट करण्याचा. आणि इथे भरपूर गर्दी पण असते, आजूबाजूला माणसं पण होती, त्यामुळे आपल्याला अगदी असं पुढं जाऊन शूट करता येत नाही. तरी पण मी जमेल तितकं अगदी छान पद्धतीने दाखवते. हे पहा लोहार, यानंतर गावच्या ज्या बैठकी बसतात, अशी पूर्ण जीवनशैली यात बघायला मिळते. खूप छान वाटतं, बघण्यासारखं आहे. शिर्डीला गेल्यावर या साई हेरिटेजला तुम्ही नक्की भेट द्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.